श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळी सकाळीच निघालो होतो शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी. पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आली होती मुंबईमध्ये. म्हटलं चला कथाला जाऊन या. शेवटचा दिवस होता. म्हटलं एक दिवस तरी. जाता जाता रस्त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं पण दर्शन घडलं. मंदिर होतं खूप सुंदर, नवीनच बांधकाम चालू होतं. खूप छान मूर्ती होती, खूप छान दर्शन झालं. साईडलाच एक मठ पण होता स्वामी समर्थ महाराजांचा, तिथं पण गेलोत. मग सकाळी सकाळी एकदम शांत मस्त वातावरण होतं. खूप छान एकदम प्रसन्न वाटलं तिथं गेल्याच्या नंतर. दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन करून घ्या स्वामी समर्थ महाराजांचं. खूप मस्त दर्शन झालं. म्हटलं चला, दिवसाची सुरुवातच स्वामींच्या आशीर्वादाने झाली. मग निघालो दर्शन घेऊन कथासाठी. गर्दी पण खूप होती, ट्रॅफिक पण खूप लागलं रस्त्याने, कारण की सुट्टी होती ना, रविवारचा दिवस होता. मीरा भाईंदर रोडला होती कथा. गर्दी तर एवढी होती, बापरे, भयानकच गर्दी होती. आम्हाला तर कुठूनच दिसत नव्हते महाराज, पण दिसत नव्हते आणि टीव्ही पण दिसत नव्हती. ऊन पण पडलं होतं. सकाळचीच होती कथा, 8 ते 11, पण ऊन पण लागत होतं थोडं थोडं. खूप गर्दी होती, भयानक गर्दी होती. म्हटलं थोडं तरी दर्शन घ्यावा महाराजांचं, पण काय दिसलंच नाही. नंतर मग थोडं सगळे बसले. अगोदर भजन सुरू होतं, ते सगळे उभे राहिले होते. नंतर मग बसल्याच्या नंतर थोडंसं लांबून दिसले टीव्हीवरती. मग दर्शन घेतलं महाराजांचं. एवढ्या गर्दीमधून म्हटलं समोर पण जाता येत नाही. आता सगळे लवकर येऊन बसले होते. कधी आले होते काय माहीत. आम्ही तर लवकरच निघलो होतो, सकाळी 6 वाजताच. तरी पण आम्ही जायच्या अगोदर एवढी गर्दी होती. आता सुटायच्या अगोदर 10 मिनटं म्हटलं बाहेर निघावं, नंतर मग बाहेरच निघता येणार नाही एवढी गर्दी बघून. ट्रॅफिक पण खूप लागलं होतं. मग बाहेर निघलो पटकन. थोडीशीच राहिली होती कथा. मग म्हटलं मला दुसरीकडे पण जायचं होतं, दुसऱ्या देवाच्या ठिकाणी. अशी काय गर्दी होती. सगळे बाहेर रुद्राक्ष वगैरे घेऊन बसले होते विकण्यासाठी. फोटो, पुन्हा शिवमहापुराण कथेचे ग्रंथ वगैरे सगळे घेऊन बसले होते. मग गाडीमध्ये बसलो आणि निघालो मग पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.